नमस्कार, मनीषा पाटील रेसिपीमध्ये आज आपण गावाकडच्या पद्धतीची जुनी परंपरा म्हणजे आपल्या आजी पणजीपासून चालत आलेली ही परंपरा आषाढ अमावास्येला गव्हाच्या पिठाची गोड धिरडी बनवली जातात। गावाकडे ही रेसिपी 100% बनवली जाते। खूप कमी साहित्यात हे गोड धिरडी तयार होतात। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ इथे मी साधाच घेतलेला आहे, असा बारीक चिरून घेतलेला आहे। आता आपल्याला हा गूळ एका पातेल्यात घालायचा आहे। आपल्याला याच वाटीने 1.5 वाटी पाणी घालायचं आहे। अर्धी वाटी गुळासाठी इथं मी 1.5 वाटी पाणी घालते। हा गूळ छान असा वितळून घ्यायचा आहे। लक्षात असू द्या, आपल्याला हा गूळ पाणी गरम करून वितळवायचा नाही, या गार पाण्यातच आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचा आहे। आता आपण हे गुळाचं पाणी या चाळणीने चाळून घेऊया, जेणेकरून गुळामधला घाण कचरा निघून जाईल। इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। ज्या वाटीने आपण गूळ आणि पाणी मोजून घेतलं त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं। या गव्हाच्या पिठात हे थोडं थोडं गुळाचं पाणी घालून छान असं बॅटर तयार करून घेऊया। सुरुवातीला थोडं थोडंच पाणी घालायचं आहे, एकदम पाणी घालायचं नाही। आपल्याला या पिठाच्या गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाही। अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आपल्या या बॅटरमध्ये एक सुद्धा गुठळी दिसत नाही। आता यात आपण उरलेलं सगळं पाणी घालून घेऊया आणि परत एकदा छान असं मिक्स करून घेऊया। ही गोड धिरडी खायला खूप चविष्ट लागतात, लहान मुलांना तर खूपच आवडतात। तुम्ही ही गोड धिरडी कधीतरी लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्याला सुद्धा देऊ शकता। आपल्या या बॅटरमध्ये एक सुद्धा गुठळी नाही। अशाच पद्धतीचं आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे। आता आपल्याला हे बॅटर एक 10 मिनिटासाठी असंच झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून या बॅटरला छान अशी बाइंडिंग येईल आणि आपले धिरडे सुद्धा खूप छान तयार होतील। इथे मी मीठ घालायला विसरली होती। कुठलाही गोडाचा पदार्थ असला की त्यात थोडं मीठ घातलं की पदार्थाची चव अजून वाढते, म्हणून यात आपण थोडंसं मीठ घातलंय। मीठ घालून आपल्याला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं बॅटर बाजूला ठेवून जवळपास 10 मिनिटं झालेली आहेत। हे बॅटर छान सेट झालेलं आहे। आता आपण धिरडे बनवायला घेऊया। इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला। तवा आपला मध्यम गरम झाला की त्यावर थोडं तेल घालूया। तेल आपल्याला छान असं पसरवून घ्यायचं आहे। तवा आपला मध्यम गरम झाला की आपल्याला गॅस कमी करायचा आहे। धिरडं बनवत असताना आपल्याला गॅस कमीच करायचा आहे आणि मग हे बॅटर तव्यावर घालायचं आहे। असं छान गोलाकारात बॅटर आपल्याला हे पळीने असं पसरून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, खूप छान असं धिरडं आपलं तयार झालेलं आहे। गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे। ही वरची बाजू सुकली की कडेकडेने आपल्याला थोडं थोडं तेल सोडायचं आहे, जेणेकरून या धिरड्याची कडा छान अशा मोकळ्या होतील। एक 2 मिनिटांनी आपण आता ही धिरडं उलटून बघूया, त्याच्या कडा सोडून बघूया। आता आपल्याला हे धिरडे दुसऱ्या साईडने उलटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, रंग किती सुंदर आलेला आहे।
दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला खरपूस असं हे भाजून घ्यायचं आहे। ही गोड धिरडी बनवण्याची खूप जुनी परंपरा आहे। आपल्या आजी पणजीपासून गावाकडे आषाढ अमावस्येच्या दिवशी गोड आणि तिखट धिरडी बनवली जातात। ही धिरडी तुम्ही लहान मुलांना कधीतरी टिफिनला सुद्धा देऊ शकता किंवा सकाळी नाश्ता म्हणून सुद्धा देऊ शकता। खूप मऊ लुसलुशीत असे हे गोड धिरडी तयार होतात। तुम्ही ह्या आषाढ अमावस्येला नक्की ट्राय करून बघा। इथे मी दोघं बाजूने खरपूस असं हे शेकून घेतलेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया। तुम्ही बघू शकता खूप छान असं आपलं हे गोड धिरडं बनून तयार झालेलं आहे। तुम्हाला मी अजून एक बनवून दाखवते। बॅटर तव्यावर घालण्याच्या आधी आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि मगच तव्यावर बॅटर घालायचं आहे। अशा पद्धतीने बॅटर आपल्याला छान असं गोलाकारात पसरून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथं आपलं दुसरं सुद्धा धिरडं खूप छान असं तयार झालेलं आहे। धिरडं पसरून झालं की गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे आणि कडेकडेने थोडंसं तेल घालायचं आहे, जेणेकरून धिरड्याच्या कडा लवकर मोकळ्या होतील। या कडा छान अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। आता आपण हे धिरडं दुसऱ्या साईडने पलटून घेऊया। तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे। गोल्डन ब्राउन असा हा धिरड्याचा रंग आलेला आहे। अगदी मऊ लुसलुशीत असे आपले हे धिरडे तयार होतात। तुम्ही जर इथपर्यंत माझी रेसिपी बघत असाल तर रेसिपी थोडी जरी आवडली तर एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा। आपल्याला हे धिरडं दुसऱ्या साईडने सुद्धा खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। खूप काही साहित्य लागत नाही। अगदी 3 साहित्यात आपलं हे गोड धिरडे तयार होतात। इथे आपलं दुसरं सुद्धा धिरडं बनून तयार झालेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया। अशाच पद्धतीने इथे मी सर्व धिरडे बनवून घेते। इथे मी अशा पद्धतीने सर्व धिरडी बनवून घेतलेली आहेत। 1 वाटी गव्हाच्या पिठात जवळपास 5 ते 6 धिरडे बनवून तयार झालेले आहेत। खूप छान असे मऊ लुसलुशीत असे हे आपले धिरडी बनवून तयार होतात। तुम्ही बघू शकता खूप छान असे मऊ लुसलुशीत आपले हे धिरडे तयार झालेले आहेत। खूप साधी सोपी रेसिपी आहे। नक्की ट्राय करून बघा। रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तसेच आपण तिखट धिरड्यांची रेसिपीसुद्धा अपलोड करणार आहोत, त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा। तुम्ही ही गोड धिरड्यांची रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तुमची रेसिपी किंवा तुमचे धिरडे कसे झाले ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।